ह्या मुलाशी राधाचं लग्न झालं तर ती आयुष्यभर सुखात नांदेल. आयुष्यभर शोधत बसाल तरीही इतकं चांगलं स्थळ मिळणार नाही पोरीला, गोदा अक्का राधाच्या वडिलांना सांगत होत्या. पण त्या पोराचं हे दुसरं लग्न आहे आणि तो वयाने पण मोठा आहे राधापेक्षा. राधा नुकतीच 19 वर्षाची झालीये. मला वाटतं इतक्यात तिचं लग्न केलं तर घाई होणार नाही का? राधाचे वडील म्हणाले. पण मी काय म्हणते, काय हरकत आहे? आज ना उद्या करावंच लागणार आहे ना तिचं लग्न. मग आताच काय वाईट आहे? आणि दुसऱ्या लग्नाचं म्हणाल तर तुम्ही पण केलंय की दुसरं लग्न माझ्याशी. आपलं बरं टिकून आहे आजवर, तिचं पण टिकेल. आणि मुलाकडच्यांना हुंडा वगैरे काही नकोय. उलट लग्नाचा खर्च पण तेच करणार आहेत. आणखी किती चांगलं स्थळ पाहिजे तुम्हाला? मी तर म्हणते या स्थळाला होकार देऊन द्या, राधाची सावत्र आई तिच्या वडिलांना म्हणाली. राधाचे वडील त्यांच्या बायको आणि गोदाक्कासमोर जास्त काही बोलूच शकले नाहीत. कदाचित हे लग्न केल्याने पोरीची सावत्र आईच्या जाचातून सुटका होईल असं राधाच्या वडिलांना वाटले. नात्या गोत्यातील लोकांना देखील या स्थळाला दुजोरा दिला आणि राधाचं लग्न राजेश सोबत झालं. राजेश सरकारी नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत होता. त्याच्या घरी त्याचे आई बाबा, एक घटस्फोट झालेली बहीण राहायचे. त्याच्या पहिल्या बायकोची घटस्फोट झाल्यानंतर घरच्यांनी त्याच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली होती. राधा त्यांना बरी मुलगी वाटली. म्हणजे जी मुलगी सावत्राईच्या हाताखाली मोठी झाली तिच्यामध्ये सोशिकपणा खूप असेल असाही विचार त्यांनी केला होता. राधा जेमतेम 4 वर्षाची असेल तेव्हा तिची आई हे जग सोडून देवाघरी निघून गेली. राधाला आई मिळावी म्हणून पुढच्या 2 महिन्यातच तिच्या वडिलांचे दुसरे लग्न लावण्यात आले. पण या नवीन आईने राधाची आई न बनता सावत्र आई बनायचे ठरवले होते. सुरुवातीपासूनच ती राधाला बरे पाहायची नाही आणि जेव्हा तिला स्वतःची मुलं झाली तेव्हापासून तर राधाला छळायलाच लागली. राधा मात्र लहानपणापासूनच आईचा पदर पकडून नुसती तिच्या मागे मागे करायची. आईने सांगितलेलं प्रत्येक काम मन लावून करायची. राधाला मात्र आता आपण आपलं माहेर सोडून दुसरीकडे जाणार या विचारानेच रडू आले. पण तिच्या वडिलांनी आणि तिच्या आजीने तिला समजावून सांगितले, मुलगा चांगला आहे, शिवाय सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहे, तुला सुखात ठेवील, यापुढे गरिबीची झळ बसणार नाही तुला. मुळातच समजूतदार असणारी राधा यावेळी सुद्धा तिच्या बाबांचे म्हणणे समजली होती. आपले बाबा केवळ आपल्या भल्यासाठीच हे लग्न ठरवत आहेत हे ती जाणून होती. बाबांच्या होकाराला स्वतःचा होकार समजून ती सुद्धा लग्नाच्या तयारीला लागली. काहीही हुंडा न देता राधाचं लग्न होतंय म्हटल्यावर तिच्या सावत्र आईला फार आनंद झाला होता. तशीही तिला राधा तिच्या डोळ्यासमोर खपतच नसे. नवऱ्यासमोर ती राधाला छळू शकत असे, पण तिला कधीच घरातून बाहेर काढू शकली नाही, कारण राधाचे बाबा आणि आजी तिला फार जपत असत. महिन्याभरानंतर राधा आणि राजेशच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला आणि बघता बघता राधाच्या लग्नाचा दिवस उजडला देखील. राधा आणि राजेशचे लग्न झाले आणि राधा तिच्या सासरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी राधाला मांडव परतनीसाठी माहेरी घेऊन आले होते. पुढचे 2 दिवस राधा माहेरी राहणार आणि तिसऱ्या दिवशी राजेश तिला तिच्या सासरी घेऊन जाणार असे ठरले. माहेरी आल्यावर राधाचे 2 दिवस कसे निघून गेले ही तिलाच कळले नाहीत. आज राजेश तिला घ्यायला येणार होता. राधाने सकाळी लवकरच तिची तयारी आटोपली आणि तिच्या आईला स्वयंपाकात मदत करू लागली. तिच्या मनाला अनोखी हुरहुर लागली होती. माहेर सोडून जावे लागणार म्हणून ती थोडी उदास होती, पण नवऱ्याच्या घरी परतायची एक अनामिक ओढ तिला लागली होती. ती राहून राहून दाराकडे बघत होती आणि तिला तसे करताना पाहून घरात असलेली पाहुणे मंडळी तिला चिडवत होती आणि ती असे काहीच नाही असे सांगून खाली मान घालून कामात मदत करत होती. आणि इतक्यात कुणीतरी लगबगीने घराचे दार ढकलून घरात आले आणि म्हणाले, राधाच्या घरच्या पाहुण्यांना अपघात झालाय, बराच मार लागला आहे, लोकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केलंय, आता सर्व काही देवाच्या हातात आहे. त्या माणसाने बोललेला एक एक शब्द ऐकताना राधाला कुणीतरी कानात शिसे ओतल्यासारखे वाटले. क्षणात तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. तिचं डोकं बधीर झालं होतं. हातावरची मेहंदी सुद्धा उतरली नव्हती आणि तिचं सौभाग्य धोक्यात आलं होतं. काय करावे आणि काय नाही हे तिला काही सुचत नव्हतं. ती देवासमोर गेली आणि तिने आर्तपणे देवाला विनवणी केली, देवा, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर म्हणून. राधाला आता शेवटचा आधार देवाचाच वाटत होता. इकडे घरी सगळे नातेवाईक मात्र राधासमोर हळहळ व्यक्त करत होते आणि सगळा दोष राधाच्या नशिबावर देऊन मोकळे होत होते. राधाची सावत्र आई, जिला आता राधा कायमची तिच्या सासरी जाणार म्हणून आनंद होत होता, तिला तर वेगळाच घोर लागला होता. घरची पुरुष मंडळी लगोलग दवाखान्यात पोचली.
राजेशला खूप लागलं होतं. सुदैवाने त्याचा जीव वाचला होता, पण तो कोमात गेला होता. दुसऱ्या दिवशी सर्वजण राधाला दवाखान्यात घेऊन गेले. लग्नात अगदी राजबिंडा दिसणाऱ्या राजेशला या अवस्थेत पाहून राधाला मनातून गहिवरून आले. तो कोमात आहे हे ऐकून राधाला खूपच वाईट वाटले, पण त्याचा जीव वाचलाय हे सुद्धा तिच्यासाठी काही कमी नव्हते. राजेशच्या घरच्या मंडळींनी राजेशच्या या अवस्थेचे खापर राधावरच फोडले. तिचा पायगुण वाईट म्हणून राजेशवर हा प्रसंग ओढवलाय असे तिच्या मनावर बिंबवण्यात आले. आधीच दुःखात असलेली राधा तिच्या सासरच्या मंडळींनी दिलेल्या या वागणुकीमुळे आणखीनच दुखावली गेली. राधाला तिच्या घरच्या दवाखान्यातून घरी तिच्या माहेरच्या घरी घेऊन सुद्धा आले. प्रसंग सुद्धा असा विचित्र होता की राधाला त्यांच्या घरी आता पाठवायचे की नाही, किंवा पाठवले तर कसे पाठवावे, कारण तिच्या सासरच्या लोकांनी तिला दिलेली वागणूक बघून ते तिला त्यांच्या घरी नेतील याची काही खात्री नव्हती. दिवसामागून दिवस जात होते, पण राजेशच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा नव्हती. राधाचे देवाला साकडे घालणे सुरूच होते. 2 महिने निघून गेले, पण राधाला मात्र हे 2 महिने खूप कठीण गेले. या 2 महिन्यात तिच्या मनाची नुसती घालमेल होत होती. तिला सारखी राजेशला भेटायची इच्छा व्हायची, पण कुणी तिचे काही ऐकायला तयार नव्हते. घरची पुरुष मंडळी वरचेवर त्याला बघून यायचे आणि राधाला त्याच्या तब्येतीबद्दल माहिती द्यायचे. राजेश लवकर बरा होईल या आशेवर राधा कसं तरी आला दिवस पुढे ढकलत होती. राजेशच्या तब्येतीत सुधारणा होत नाहीये आणि दवाखान्याचे बिल पण वाढत आहे हे पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला घरी शिफ्ट केले. अधूनमधून डॉक्टर त्याला तपासायला येत असत. पुढे राजेशच्या घरच्यांनी राजेशची सेवा करायला म्हणून कुणीतरी हवे यासाठी राधाला घरी आणायचा विचार केला. ते तडक राधाच्या माहेरी गेले आणि तिला घरी घेऊन जाण्याची तयारी दाखवली. राजेशच्या तब्येतीत सुधारणा नाही हे माहीत असल्याने राधाच्या घरच्यांनी राधाला पाठवायला थोडे आडेवडे घेतले, पण राधा मात्र सासरी जाण्याच्या निर्णयावर ठाम होती. तिने राजेशला मनोमन आपले मानले होते. सप्तपदी घेताना तिने राजेशला साथ देण्याचे वचन दिले होते आणि आता काहीही झाले तरी ती त्याला अशा अवस्थेत एकटे सोडायला तयार नव्हती. शेवटी राधा तिच्या सासरी गेलीच. तिने राजेशची मनोभावे सेवा सुरू केली. तिने डॉक्टरांना काय करायचे आणि काय नको हे विचारून घेतले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पथ्यपाणी ती व्यवस्थित सांभाळायची. शिवाय घरची सर्व कामे ती एकटीच करायची. आता घरच्यांनी सर्व कामे राधावर टाकली होती आणि ती अगदी मनापासून सर्वांचे कामे करायची, अगदी कुठल्याही तक्रारीला जागा न ठेवता. आणि देवाच्या कृपेने राजेश लवकरच कोमामधून बाहेर आला, पण अजूनही त्याला पलंगावरून आधाराविना उठताही येत नव्हते. राजेश नुकताच कोमातून बाहेर आला होता, पण त्याला लागलेल्या इतर मारामुळे त्याच्या हातपायांची नीट हालचाल होत नव्हती. पण राधाने हार मानली नाही. तिने डॉक्टरांकडून हातापायांचे व्यायाम शिकून घेतले आणि रोज त्याच्याकडून व्यायाम करून घेऊ लागली. हळूहळू राजेशच्या तब्येतीत फरक दिसत होता, मात्र त्याला पूर्णपणे बरे वाटायला तब्बल 1 वर्ष एवढा कालावधी लागला. तो बरा झाल्यावर मात्र राधाला त्याच्या जवळपास न राहू देता त्याची कामे त्याची आई आणि बहीण करायला लागली. जणू त्याला हे जाणवायला हवे की त्याची सेवा राधाने न करता आम्हीच केली. आणि बहिणीला सतत असे वाटायचे की दादा आणि वहिनीने चांगले पटायला लागल्यास वहिनी तिच्यावर आपला हुकूम चालवेल. राधा मात्र राजेशच्या चांगल्या तब्येतीकडे पाहून खूप आनंदी होती. आपण राजेशची सेवा केली हे त्याला कळण्यापेक्षा तो ठीक होणे महत्त्वाचे आहे असे राधाला वाटायचे. पण आता राधाची सासू आणि नणंद तिला थोडा त्रास द्यायला लागले होते. हे काम असेच करायचे, ही वस्तू इथेच ठेवायची यावरून तिला बोलायला लागल्या होत्या. राधा मात्र चुपचाप सर्व काही सहन करायची. माहेरी सावत्राईच्या हाताखाली राहून तिच्यात आपसुकच इतकी सहनशक्ती आली होती. एकदा मात्र तिच्या हातून चहाचा कप खाली पडून फुटला आणि तिच्या नंदेला राजेश समोर तिला घालून पाडून बोलायची नामी संधी मिळाली होती. ती राधाला म्हणाली, काय ग वहिनी, तुला एकही काम नीट जमत नाही का? नुसता वेंधळेपणा करत राहतेस जेव्हा बघाव तेव्हा. सॉरी ताई, चुकून पडला, पुन्हा नाही होणारच, मी काळजी घेईल. बघ ना दादा, या तुझ्या बायकोला एकही काम धड जमत नाही. स्वयंपाकघरात तर मदत नसतेच, पण बाकीही काही काम येत नाही, ननंदबाई म्हणाल्या. तू आजारी असताना सुद्धा काहीच नाही करायची ही, आणि तिला एखाद्या कामासाठी बाहेर पाठवलं की चांगली नीटनेटकी होऊन बाहेर पडायची. आधीच तर हिच्या पायगुणामुळे तुझा अपघात झाला आणि हिला त्याचं काहीच वाटत नाही. बघ बाबा, आताच आवर हिला, नाहीतर डोक्यावर बसेल. सासूबाईंनी सुद्धा राधाबद्दल राजेशचे कान भरण्यास कुठलीही कसर ठेवली नाही. अच्छा, मग माझी इतके दिवस सेवा कुणी केली तर? राजेश म्हणाला. आई आणि मी रात्रंदिवस तुझी सेवा करायचो. ही वहिनी सुद्धा कधी कधी यायची मदत करायला,
पण जास्तीत जास्त वेळ मात्र हिचा स्वतःची कामं करण्यात जायचा, ननंदबाई म्हणाल्या. राजेशने राधाकडे पाहिले. तिच्या टपोऱ्या डोळ्यात आसवांची दाटी झाली होती. तो त्याच्या बहिणीला म्हणाला, मला माहिती आहे की ती या घरात नवीन आहे. तिला रुळायला आणि आपल्याला समजून घ्यायला वेळ लागेल. पण हे मात्र साफ खोटं आहे की तिने माझी सेवा नाही केली. अगं एकदा तिला बघ तरी, किती निरागस आहे ती. मी इतके दिवस तिला बघत आलोय. आजारी असलो तरी हिचा स्पर्श जाणवायचा मला. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी तेव्हाही जाणवायची मला. फक्त मी तिला कधीच बोलून दाखवू शकलो नव्हतो. पण मी आज म्हणतोय, राधासारखी बायको मला 7 जन्म देखील मिळाली नसती. नशिबाने मला अशी बायको दिली आणि मी तिला आयुष्यभर जपेन, अगदी तिची सावली होऊन. आणि माझा अपघात हिच्या पायगुणांमुळे झाला नसून मी त्या दिवशी हेल्मेट घातलेलं नव्हतं आणि माझ्याच विचारात गाडी चालवत होतो. हिच्या पायगुणामुळे काही झालं असतं तर ते म्हणजे इतक्या भयानक अपघातातून माझा जीव वाचला. माझ्या पहिल्या बायकोच्या विरोधात सुद्धा तुम्ही नेहमीच माझे कान भरत आलात आणि म्हणूनच आमच्यातील वाद विकोपाला जाऊन आमचा संसार तुटला. पण एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाही. राधाच्या रूपाने मला आयुष्याने दुसरी संधी दिली आहे आणि मी त्या संधीचे सोनं करणार आहे. आजपासून मी आयुष्यातील प्रत्येक वळणावर राधासोबत आहे, राजेश म्हणाला. राजेशचा प्रत्येक शब्द राधा कानात प्राण आणून ऐकत होती आणि त्याच्या प्रत्येक शब्दाने कृतार्थ होत होती. आताही तिच्या डोळ्यात आसवे दाटून आली होती, पण ती आसवे आनंदाची होती. आयुष्यभर तिने जो काही संघर्ष केला होता त्याचा शेवट हा असा गोड झाला होता. राजेशचे बोलणे ऐकून त्याच्या आईला आणि बहिणीला त्यांची चूक कळून आली होती. राधाने त्यांच्या घरासाठी, त्यांच्या मुलासाठी इतके काही केलेले असताना त्यांनी राधाला बोल लावणे किती चुकीचे होते याची जाणीव दोघींनाही झाली होती. राजेश आणि राधाने नजरेनेच एकमेकांना प्रेमाची कबुली दिली आणि इथूनच त्यांचा राजा राणीचा गोड संसाराला सुरुवात झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.